नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता धनू आणि त्याचबरोबर जिमीचं लग्न ठरणार आहे। पण जिमीची जी गर्लफ्रेंड आहे तिने खूपच मोठा डाव केलेला आहे। तिचा प्लॅन असा आहे की इकडे जिमूने लग्न करायचं, पैसे घ्यायचे आणि त्या धनूला तिथंच सोडायचं आणि हिला पैसे द्यायचे आणि हिच्याबरोबर शहरात निघून जायचं। हा सगळा डाव जिमूच्या मैत्रिणीने म्हणजे गर्लफ्रेंडने केलेला आहे। इकडे जिमू मात्र लग्नासाठी तयार झालेला आहे, परंतु बाकीचे सगळेजण मात्र पाहत आहेत। त्यांना मात्र धक्का बसलेला असतो, कारण त्यांना कळतच नसतं की जिमू तर तयार आहे, पण इकडे धनू मात्र विचार करत असते। सूर्याच्या पुढे आणखी एक मोठा प्रश्न उभा राहणार आहे आणि तो म्हणजे पैशांचा। आता हे पैसे मॅनेज कसे करायचे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही। मग एवढे सगळे पैसे कसे मॅनेज होणार आणि सूर्याची आई मात्र आता जामिनावरती सुटत आहे। तर सूर्याची आई येणार आहे, त्यामुळं ह्या सगळे प्रश्न आता सुटले जाणार आहेत। हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे आता सगळेजण बसलेले असतात आणि साखरपुड्याची सुपारी फोडायची तयारी सुरू झालेली आहे। सुपारी फोडायची, लग्न फायनल करायचं, या सर्व गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि त्याच पद्धतीनं आता इकडे हे सगळं घडत असतं। त्यासोबतच आता इकडे नाना मात्र खुश असतात आणि ते म्हणतात की मी आज लय खुश आहे। तेव्हा सूर्या पण म्हणत असतो हो मी पण। मग इकडे ओटी भरली जाते धनूची, त्याचबरोबर जावयाचा मानपान करायचा असतो, मग जावयाचाही मानपान केला जातो। हे सगळं छान पद्धतीनं चालू असतं आणि मग जिमू उठून बाहेर येतो। त्याचबरोबर जिमूच्या पाठोपाठ पाठीमागे येते ती म्हणजे धनू, आणि धनू आता जिम म्हणणार असते तेवढ्यात पुन्हा थांबते आणि म्हणू लागते की तो म्हणतो की नाही मला जिमच म्हण, कारण आता लग्न जमलेलं आहे आणि नवऱ्याला अवसावं बोललं पाहिजे ही आपली परंपरा असते। त्या पद्धतीने तिने विचारत असते, परंतु जिम तिला सांगतो की नाही नको। मग आता ती जिमीला म्हणते की मला एक विचारायचं होतं, तू खरंच माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहेस ना? म्हणजे बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे ना? हे सगळं ती विचारत असते आणि तेव्हा तो म्हणत असतो की हो। तेव्हा ती म्हणत असते की माझ्या काही जास्त अपेक्षा नाहीत, माझ्या काही थोड्याफार अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांनुसार माझं एकच म्हणणं आहे की काहीही झालं तरीही मला फक्त एवढंच वाटतं की माझ्याबरोबर संसार सुखाने करावा, बाकी माझ्या जास्त काही अपेक्षा नाहीत। त्यामुळं ती बोलत असते आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र जिमूला आठवतं की नक्की काय झालेलं आहे आणि जिमूला हे आठवत असतं की आत्ता जे घडत आहे त्यापेक्षा त्याला त्याची मैत्रीण रसिका हिनं जे सांगितलेलं आहे ते की तिनं सांगितलेलं आहे की पैसे घ्यायचे आणि आपण जायचं, त्या धनूसोबत तू लग्न कर, बिनधास्त कर। इकडे बिचारा जिमू मात्र तिला सांगत असतो की मला असं वाटत आहे काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून बोलत असतात, परंतु ह्यांचं मात्र वेगळंच चाललेलं असतं। परंतु आता इकडे सूर्या घरातले सगळेजण खुश झालेले आहेत, फायनली हे लग्न जमलेलं आहे आणि सूर्या सकाळी देवीची पूजा करत असतो। त्याच्या डोक्यात सुरू असतं, तो म्हणत असतो की मला माहिती आहे नानांच्या डोक्यात ही आयडिया तूच दिलेली आहे, म्हणजे देवी आईच पावलेली आहे असं त्याला वाटत आहे आणि देवी आईचे तो आभार मानत असतो। त्याचबरोबर गुरुजी आलेले असतात। गुरुजी म्हणतात की सूर्या बोलवलंस? तेव्हा सूर्या म्हणतो की गुरुजी मला वाटतंय की पत्रिका आणि लग्नाची तारीख काढायला पाहिजे ना, आता धनूचं लग्न जमलंय ना नानांच्या दत्ताबरोबर। तेव्हा गुरुजी सांगतात की हो बरोबर आहे आणि म्हणूनच तर मी बोलत आहे। हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की नाना तिथं असतं, नानांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पत्रिका दिल्या जातात। तर इकडे सांगत असतो गुरुजी सांगत असतात की हो पत्रिका तर जुळत आहे, अगदी 32 गुण आहेत, पण एक मात्र प्रॉब्लेम आहे। मग प्रॉब्लेम काय आहे हा मोठा प्रश्न उभा राहतो। तर प्रॉब्लेम हा असतो की काहीही झालं तरीही या 2 दिवसांमध्ये लग्न उरकून टाकलं पाहिजे। जर या 2 दिवसांमध्ये लग्न केलं तरच हे सगळं व्यवस्थित होणार असतं, अन्यथा या कोणत्याही गोष्टी व्यवस्थित होणार नसतात, हे चाललेलं असतं। त्याचबरोबर आता सूर्या म्हणत असतो हो सगळं पटतंय मला, पण आता पुढे काय करायचं? पैशांची जुळवाजुळव, आता हा मोठा प्रश्न असतो। सगळेजण तयार होतात, तेवढ्यातच दारात तिथं आलेला असतो तो म्हणजे शत्रू म्हणतो अहो दाजी काळजी करायची काय गरज आहे सांगा बरं? आहोत ना आम्ही, मग कशाला टेन्शन घेताय? मला सांगा अकाउंट नंबर द्या, पाठवतो मी तुम्हाला पैसे। शत्रूला वाटत असतं की पैशांच्या ओझ्याखाली जर सूर्याला दबवलं गेलं
तर सूर्या या सगळ्या गोष्टींसाठी तयार होईल असं वाटत असतं. आणि म्हणूनच तो पैसे द्यायला आलेला असतो. तो म्हणत असतो, कसं आहे माहिती का, तुम्ही आमचे दाजी, आम्ही तुमचे दाजी, त्यामुळं हे सगळं जे काय आहे ते छानच होणार आहे असं तो बोलत असतो. परंतु सूर्या म्हणतो की नाही, ते बघेल मी. परंतु तो म्हणत असतो की अहो असं काय करताय, तुम्ही जे काम सांगाल ना ते करायला तयार आहे. हे बोलणं चाललेलं असतं. त्याला असं वाटत असतं की आपण ह्यांच्याशी गोडगोड बोलूया. म्हणजे डॅडींनी जे सांगितलेलं असतं त्या पद्धतीनं तो वागत असतो. मन वळवण्यासाठी जे काय करता येईल ते तो बोलत असतो, करत असतो. त्याच्या डोक्यात फक्त एवढंच चालू असतं की काहीही करून हे सगळं आता सुरळीतपणे मार्गी लावायचं आहे आणि या सगळ्यांचा विश्वास संपादन करायचा आहे. एवढ्याच गोष्टी त्याच्या चाललेल्या असतात. आणि मग तेजूही तिथं असते. तेजूही पाहत असते, शांतच असते, ती काहीच बोलत नाही. तिला विचारीला मात्र टेन्शनच येत असतं. तिला कळत नसतं की या सगळ्यावरती कसा मार्ग काढायचा आहे. परंतु सूर्या म्हणत असतो की आहे एक व्यक्ती, मी पाहतो पैशाचं काय ॲडजस्ट होतं आहे का ते. तेव्हा राजू म्हणू लागते की मला ना थोड्या अजून ऑर्डर मिळायला पाहिजे होत्या. मग मात्र बरं झालं असतं. हे सगळं चाललेलं असतं. आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्याच्या आईकडे त्या हवालदारबाई आलेल्या असतात आणि त्या सांगत असतात की तुम्हाला माहिती आहे का, तुमची पॅरोलवर सुटका होणार आहे. फक्त जर 2 दिवसांनी जाऊन जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्हाला हजेरी लावायची आहे. आणि एकदा का तुम्ही हजेरी लावली तर सगळं व्यवस्थित होणार आहे. हे सगळं सांगितलं जात असतं. परंतु इकडे सूर्याची आई म्हणते की खरंच किती दिवस झाले या गोष्टीला. खरंच आता माझ्या मुलांना बघता येईल, भेटता येईल. किती वर्षे झाली मी माझ्या मुलांना भेटलेले नाही. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच ती खुश झालेली असते. तिच्या हातामध्ये जेलरने सही केलेलं लेटर असतं आणि आता तिची पॅरोलवर सुटका झालेली असते. बिचारी खुश असते. परंतु एकच अट असते, ती म्हणजे ते लेटर आहे ना, ते लेटर जपून ठेवायचं असतं. जर ते लेटर जपलं तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार असतात. ते लेटर असणं खूप गरजेचं आहे. कारण ते लेटर सहीचं लेटर आहे आणि ते व्यवस्थितच ठेवावं लागणार असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं बिचारीला खूप आनंद झालेला असतो. ती खुश झालेली असते आणि म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता मी माझ्या मुलांना भेटणार आहे. माझी मुलं मोठी झालेली असतील हे तिच्या डोक्यात चाललेलं असतं. इकडे राजूने सगळा खर्च मांडलेला असतो आणि 4 लाखाच्या वर खर्च होत असतो. राजूला मात्र आता काळजी वाटत असते की हे सगळं काय करायचं आहे, हे कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे, ह्याचा विचार राजू करत असते. परंतु इकडे आता आलेली असते ती म्हणजे पप्पी. आणि पप्पी म्हणते की तुम्ही पार्लरचा खर्च लिहिला नाही यात काही. नाही, पार्लरचा खर्च लिहायला पाहिजे होता ना, पार्लरचा खर्च लिहायचा राहिला आहे असं पप्पी सांगत असते. तेव्हा मात्र सगळेजण म्हणत असतात की हो. आणि मग पप्पी म्हणते की ठीक आहे, मी ना घरगुती पार्लर चालवायचं ठरवलेलं आहे, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही असं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र पप्पीला सगळे चिडवू लागतात की नाही, पप्पीकडनं नको आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. कारण पप्पीकडनं जर ह्या गोष्टी झाल्या तर खूप अवघड होतील. कारण पप्पीनं सगळ्यांचंच वाटोळं केलेलं असतं. एकाला स्टीम द्यायला सांगितलेली असते, तिचं तोंड सगळं जळालेलं असतं. त्याचबरोबर एकाचे आयब्रो केलेले असतात तर अर्धी भुवई उडवलेली असते. अशा बऱ्याच गोष्टी चुका पप्पीकडनं घडलेल्या असतात. तर आता सगळेजण पप्पीला म्हणतात की नाही. परंतु इकडे तुळजा म्हणते की ठीक आहे, तूच मेकअप कर. तर आता सूर्या कशी पैशाची ॲडजस्टमेंट करेल ते आपल्याला पुढे पाहायला मिळेल. थँक्यू.